काल काही प्रश्न झाले होते. कालचा जो राज्यसेवा प्रीचा पेपर आहे त्या राज्यसेवा प्रीमध्ये जर आपण बघितलं तर भूगोलचे जवळपास 27, 28, 29 प्रश्नापर्यंत भूगोलच्या संदर्भाचे प्रश्न आहेत. आलं लक्षात. आणि ते काय कामी येतात म्हणजे मुलं UPSCला ऑप्शनल काय जास्त घेतात त्याच्या मागचं कारण सुद्धा हे. प्रीची आपोआप जवळपास 25 ते 30% तर नुसत्या एका विषयातून होऊन जाते. म्हणजे प्री पास होण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. आलं लक्षात. बघू आपण ते काय असतं पहिले नंतर. आता तुम्ही याला जर बघितलं इथून प्रश्न सुरू होतात भूगोलचे प्रॉपर 15 प्रश्न वेगळे, इन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न वेगळे आणि सायन्समध्ये 3 ते 4 प्रश्न भूगोलच्या संदर्भात आहेत आणि जनरल करंटमध्ये 1-2 प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं, आता सागर हे जे चक्रीवादळ आहे, सायक्लोन आहे, आपलं सायक्लोन आपल्याला आहे. सायक्लोन का निर्माण होतं ते अरबी समुद्रात निर्माण झालेलं आहे, पण 2019 मध्ये नाही, 2018 मध्ये करंटच्या संदर्भात प्रश्न विचारले भूगोलमध्ये. आता 2019चं काही आपल्याला 19 होतं का 18 होतं एवढं काही आपल्याला लक्षात राहणं शक्य नाही. ठीक आहे. सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचं काय झालं, नुकसान झालं. तर ते झालं होतं कारण हे जे चक्रीवादळ आहे प्रामुख्याने अरबी समुद्रामध्येच निर्माण झालेलं होतं. सोमालिया किंवा ओमान या भागामध्ये हे चक्रीवादळ निर्माण झालं होतं आणि दक्षिण कोकण किंवा कोकणाच्या सगळ्या भागामध्येच काय झालेलं होतं, थोडंफार नुकसान झालं होतं. त्यासाठी जर बघितलं तर 2018च्या जागी काय केलं 2019, आणि ही मिस्टेक जी आहे म्हणजे हे शोधणं एकदम अवघड जातं मुलांना. ठीक आहे. त्यामुळे होऊ शकतं मुलांनी ए आणि बी दोन्ही बरोबर केलेले असतील, पण याचं उत्तर काय यायला पाहिजे, फक्त बी बरोबर. ठीक आहे. पण आयोगाला जर वाटलं की नाही आपल्याकडे नुकसान झालं नाही, पण काही जरी झालं तर कोकण किनारपट्टीचं नुकसान होणार आहे अरबी समुद्रात जर झालं असेल तर. ठीक आहे. याचं उत्तर काय येईल, फक्त बी. त्यानंतर हे जर प्रश्न बघितला भूगोलच्या संदर्भात मानवी वसाहती आपल्याला आहे, मानवी वसाहतीच्या, पण कधीच्या, एवढं जुनं विचारायचं असतं का भूगोलमध्ये. हे खऱ्या अर्थाने प्राचीन भारताच्या इतिहासाचा भूगोल झाला किंवा प्राचीन महाराष्ट्राचा इतिहासाचा प्रश्न असायला पाहिजे, टाकलाय भूगोलमध्ये. आलं लक्षात. मग आपण जे मानवी वसाहती शिकवतो ते आताच्या शिकवतो. मानवी वसाहती कुठं आढळतात, काय त्याचा पॅटर्न काय, बरोबर आहे. रेखीय कोणतं आहे, चक्रीय कोणतं आहे, स्टारवालं कोणतं आहे, धनुष्याकृती कोणतं आहे, हे प्राचीन भारताच्या संदर्भात विचारलं. आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून काही लोक म्हणतात इमामगाव. आता इमामगाव हे तर आहे, पण कोणी म्हणतं हे सुद्धा आहे. काही उत्तर याचं वरीलपैकी सर्व देतात. आपल्या भूगोलच्या नोट्समध्ये हे काही नाही. ठीक आहे. ते इतिहासामध्ये सापडेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामुळं मी काही याचं सध्या उत्तर देत नाही, पण याचं उत्तर एक तर काय यायला पाहिजे 3 किंवा काय यायला पाहिजे 4 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी काल वेगवेगळ्या अकॅडमीचे विश्लेषण पण बघत होतो. आता भूगोलचे जे प्रश्न आहेत त्याचंच बघत होतो. विश्लेषण देणं म्हणजे काय, नेटवर जाऊन सर्च करणं आणि त्याचं उत्तर काय ते तर तुम्ही करू शकता. आलं का लक्षात. एखाद्या विषयाचा जो एक्सपर्ट असतो तो प्रश्न बघून त्याचं सगळं विश्लेषण देऊन टाकतो. असं नाही का 15च्या 15 त्याला येणारच आहे, एखादी इकडे तिकडे होऊ शकतं, पण 15 पैकी 13-14 जो कोणी एखादा विषय शिकवत असेल त्याला सहज येतात आणि त्याचं विश्लेषण येतं. काल मी चेक करत होतो कोणत्या अकॅडमी, आता नाव घेणं चुकीचं आहे. ठीक आहे. नाव काही नाही, शिक्षक होते जे भूगोल शिकवणारेच आहेत. आता त्यांना अनुवर्ती नदी म्हणजे काय, प्रत्यावर्ती नदी म्हणजे काय हे तरी माहीतच नाही. हे खूप डीपमध्ये प्रश्न आहेत. आपल्याला उत्तर काढायचं आहे कसं, गुंफित म्हणजे एकमेकामध्ये इंटरलिंकिंग, काढा याच्यावरून उत्तर. वलन म्हणजे काय, आता वळ्या म्हणजे काय, वळ्याचे वेगवेगळे प्रकार नोट्समध्ये आहेत आपल्या. सममित वळी म्हणजे काय, असममित वळी म्हणजे काय, एकनत काय, समनत काय, त्याच्या उदाहरणा सहित दिलंय आपण. आलं लक्षात. म्हणून अभ्यास असणं वेगळं आणि त्याचं विश्लेषण देणं वेगळं. येतं ना लक्षात. कारण 2 तास मला भेटले तर 2 तासामध्ये 15 प्रश्नाचं उत्तर नेटवरून सर्च करून मला सांगायला काही वाटणार नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं, मला वाटतं हे तुम्हाला लिहून दिलं मी, त्या दिवशीच लिहिलं होतं, आठवते का. मग जर विचार केला तर भारतात कोण आहे, झूम आहे, भारतामध्ये झूम आहे. आणि ब्राझील काय आहे, रोका, ब्राझील रोका आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर भारत कुठं आहे, झूम, एकाला कुठं आहे 4. असे आल्यामुळे काल उत्तर निघाले माहिती आहे का. कालचे प्रश्न अवघड होते पण त्याचे ऑप्शन सोपे होते. आणि जर ऑप्शन पण अवघड केले असते ना, मी गॅरंटीने ते सांगितलं असतं, ज्या मुलांचा अभ्यास नाही त्या 15 पैकी यांना 6-7 मार्क आले नसते भूगोलमध्ये. काल कशामुळे वाचलेत सगळे मुलं,
ऑप्शनमुळं एक जरी माहीत असेल तरी उत्तर निघालं. माझी तर आयोगाला रिक्वेस्ट आहे, असले प्रश्न विचारायचे असलं ऑप्शन विचारायचे असतील कठीण विचारूच नका, सोपं टाकून द्या त्यापेक्षा. आणि प्रश्न जर कठीण विचारलाय ना मग त्याचे ऑप्शन पण कठीण बनवा, मग खऱ्या अर्थाने कळतं मुलांचा आणि बाकीच्यांचा काय अभ्यास आहे. आलं का लक्षात? जगामध्ये कोणत्या कोणत्या शेतीला काय काय म्हणतात आपल्या नोट्समध्ये सरळ आहे, त्या दिवशीच मी तुम्हाला लिहून दिलं बरोबर. मग याच्यामध्ये जर बघितलं तर अमेरिका जे आहे त्याला काय म्हणतो आपण, मिल्पा लिहिले ना आपण. आणि ब्राझीलला काय आहे, रोका. मग ब्राझीलला रोका कुठे आहे, 2. म्हणजे उत्तर काय आहे, उत्तर सहज निघतंय, पण माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. इलिमिनेशन मेथड वापरायची आहे, पण सगळे उत्तर जर इलिमिनेशन मेथडनीच काढून द्यायचे असेल तर आयोगाने त्याच्यावर प्रश्न न विचारलेले बरे. येते लक्षात? म्हणून फक्त नोट्स वाचा आपल्या, मग तो जुन्या पॅटर्नचे असतील नवीन पॅटर्नचे असतील. मी आतापर्यंत जे भूगोल शिकवलंय ते काही असं शॉर्टकटमध्ये नाही शिकवलेलं. जुन्या नोट्स जरी तुम्ही कलेक्ट केल्या ना एकत्रित, दिल्लीमध्ये जे कोणी ऑप्शनलचे जे बॅचेस घेतात ना त्याच्यापेक्षा नोट्स तुम्हाला जास्त दिसतील त्या. आलं लक्षात? त्यामुळे सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या एकदम डिटेलमध्येच आहेत. मग याचं उत्तर तुम्हाला येईल. आता याच्यामध्ये जर बघितलं पुढचा प्रश्न, तर हे सिद्धांत वगैरे सगळे जे फिजिकल जिओग्राफीला सुरुवात, पृथ्वी व ब्रह्मांडाची निर्मिती, त्याच्या संदर्भात जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. त्याच्यापैकी शेफील्ड सिद्धांत आहे तो कोणाचा आहे, बॅनर्जीचा आहे शेफील्ड सिद्धांत. मग आपल्याकडे 1ला किती आलं, 2. हे असलं केलंय म्हणून उत्तर निघाले काल. कळालं का? नाही तर सगळ्याचे 12 वाजले असते काल, 6-7 पण आले नसते. येतं लक्षात? फक्त 2 जरी कन्फ्यूज दिले असते ना, इथं दुसरा जरी ऑप्शन असता ना तरी बस. लक्षात आलं? त्यानंतर विद्युत चुंबकीय जो आहे तो कोणाचा आहे, आल्फवेनचा आहे. आणि तेजोनिधी तर सगळ्यांना माहिती आहे, तेजोनिधीवरूनच सगळ्यांचे उत्तर निघाल. तेजोनिधीला काय आहे, 1. हे 1 याच्यावरून उत्तर आलेत. उत्तर आलेत का, ऑप्शन सोपे होते. पुढच्या वेळेस जेव्हा रिटर्न होतंय तेव्हा असं नसणार आहे, थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस असतील भरपूर. आणि मागच्या GSचा जो पेपर होता त्यापेक्षा जर आपण हा पेपर बघितला तर थोडासा काय आहे, टफ आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेस ती टफनेस आणखी वाढेल. आणि करंटचा भरपूर आता वेटेज दिलंय. करंट रिलेटेड जे क्वेश्चन आहेत प्रत्येक याच्यामध्ये ते वाढवलेत. म्हणून करंट जसं सांगितलंय तसं डेली वाचा. तुम्हाला करंट कसं वाचायला सांगितलंय मी, दररोज संध्याकाळी 1 तास न चुकता. कधी, जेवण झाल्यावर 9 ते 10 आणि 10 ते 11 काय वाचायचे आहेत, क्वेश्चन. आलं लक्षात? बायनरी हायपोथेसिस झालं, त्याचं उत्तर आलं आपल्याकडे. ठीक आहे, हे बघा, रिकामे जागा हे मानवी भूगोलाचे जनक. आता इथं जर बघितलं आपण इंग्लिशमध्ये तर काय आहे, द फादर ऑफ जिओग्राफी. द फादर ऑफ जिओग्राफी जो आहे ना तो कार्ल रिटर आहे. कार्ल रिटर आहे. आणि कार्ल रिटर याच्यात ऑप्शन नाही. म्हणून हा प्रश्न काय व्हायला पाहिजे, रद्द व्हायला पाहिजे. याच्यामध्ये जो आहे विडाल डी ब्लास लोकांनी उत्तर दिलंय, द्यायचं म्हणून काही उत्तर देऊन टाकायचं. आता विडाल डी ब्लास जो आहे ना तो मॉडर्न ह्युमन जिओग्राफीचा फादर आहे. इथं मॉडर्न शब्द आहे का कुठं, आधुनिक मानवी भूगोलाचा जनक कोण आहे, विडाल डी ब्लास. अलग लक्षात? पण इथं काय विचारले, मानवी भूगोलाचा जनक, म्हणून याच्यात उत्तर नाही. काही टिक केलं तरी तो काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. कळालं का हे? म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, कार्ल रिटर यायला पाहिजे होतं, जे ऑप्शनमध्ये नाही. ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये सुद्धा नदी प्रणालीला सुरुवातीला लिहिलंय. भूरूपशास्त्राच्या सुरुवातीला सुद्धा डेव्हिसचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा नोट्समध्ये लिहिलंय. आपलं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, प्रश्न येण्याच्या 4 वर्ष आधी आपल्या नोट्समध्ये तो पॉईंट असतो. आणि बाकीचे काय करतात, प्रश्न येतो नंतर नोट्समध्ये अपडेट करतात. हा फरक आहे तुमच्या पुस्तकांमध्ये आणि माझ्या नोट्समध्ये. अलग लक्षात मी काय म्हटलं, पठारावर प्रश्न होते, पठारावर तुम्ही जर पठाराची नोट्स बघितली तर सगळे त्याच्यामध्ये विथ याच्यासहित लिहिलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे पठाराचे प्रकार आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पठार येतात. नुसतं भारतात नाही, जगातील सगळ्या पठाराची सुद्धा आपल्याकडे माहिती आहे. पण तिथं सुद्धा सोपा प्रश्न करून टाकलाय त्यांनी. अलग लक्षात? आता याच्यावरून लोकांनी उत्तर कसं काढलं माहिती आहे का, विश्लेषण देणाऱ्या लोकांनी सुद्धा मी बघितलं काही लोकांचं. हे बघा म्हणे, हे खूप अवघड प्रश्न आहेत असलं. गुंफित म्हणजे काय, गुंफित म्हणजे जुळलेली व्यूहरचना. काय लॉजिक आहे, ठीक आहे, उत्तर निघालं. डीला किती, 4, डीला 4 उत्तर निघालं. घ्या, आयोगाचं हेच तर चुकलं यावेळेस. म्हणजे काही माहीत नसताना सुद्धा उत्तर निघतंय.
अलग लक्षात. पण जर आपण व्यवस्थित उत्तर काढलं, अनुवर्ती नदी म्हणजे काय, उतारानुसार वाहणारी नदी म्हणजे कोण आहे, अनुवर्ती नदी आहे. आपल्याला माहित नाही का नोट्समध्ये नाही आहे. अनुवर्ती नदी म्हणजे कोण, जी उतारानुसार वाहते, म्हणजे जशी भूसंरचना असेल तशी वाहणारी नदी किंवा भौगोलिक संरचनेला एकरूप झालेली नदी. मग इथं कोणतं आहे असं ऑप्शन, मूळ उताराने नियंत्रित केलेला प्रवाह. मग एला काय यायला पाहिजे 2, एला काय आलं 2, इथं सुद्धा 2 आहे. ठीक आहे. मग आता जर असं असेल, मी इंग्लिशमध्ये सुद्धा जाणून बुजून नावं दिलेत. कॉन्सिक्वेंट होता आणि काय नाही ऑब्सिक्वेंट, नंतर कोण आहे सबसिक्वेंट. सबसिक्वेंट म्हणजे कोण, मुख्य अनुवर्ती नदीची कोण, उपनदी. मग याच्यामध्ये जर परावर्ती नदी आपण विचार केला तर प्रत्यानुवर्ती काय असते, विरुद्ध असते. असं असतं ना. हे बा, मुख्य अनुवर्ती नदी, याला येऊन मिळणारी उपनदी म्हणजे कोण झाली, सबसिक्वेंट. अशी इकडून येणारी कोण आहे, नवानुवर्ती आहे. आणि इकडून याला येऊन मिळणारी कोण आहे, प्रत्यावर्ती. म्हणजे याच्या कसा असेल, विरुद्ध असेल. विरुद्ध कुठे आहे बघा, इथे आहे, खडकाच्या नदीच्या विरुद्ध. म्हणजे परावर्ती सबसिक्वेंट, ऑब्सिक्वेंटला, ऑब्सिक्वेंट दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे हे काय यायला पाहिजे 3. कुठे 3, हे बघा इथंही 3 आहे, इथंही 3 आहे. जर आता परावर्ती म्हणजे कोण आहे, दृश्यांमधून नदी तयार होऊन प्रवाह वाहने. म्हणजे कशाला आलं, 1 ला गेलं. 1 वरून आता उत्तर आलं किती आलं, 2. आणि गुंफित प्रवाह म्हणजेच काय, इंटरलिंकिंग म्हणतो त्याला आपण. गुंफित गिरिपाद भूरूपामध्ये आपल्याला शब्द येतो. ठीक आहे. मग हा कशाला आला, 4 आला. म्हणून उत्तर काय आलं, 2 उत्तर आलं. तुम्हाला हे माहीत असतं तर उत्तर निघालं असतं, पण येणाऱ्या काळात असेच ऑप्शन येईल, सांगता येणार नाही. ठीक आहे. प्रश्न अवघड होते, फक्त काय सोपे होते, ऑप्शन सोपे होते. ठीक आहे. पुढे जर बघितलं बा, झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती कोणत्या सरोवरातून वाहते, उलर. आपण भारताच्या नोट्समध्ये सगळ्या नद्या लिहिल्यात. जर बघितलं आपण तर या पद्धतीने ही सिंधू नदी आहे. सिंधू नदीची झेलम, ही चिनाब आणि ही कोण आहे, रावी. आणि त्यानंतर ही येते सतलज. आणि सतलज कोणाला मिळते, सिंधूला. खरं जर बघायला गेलं भूगोलच्या संदर्भात तर उपनदीची उपनदी ही मुख्य नदीची उपनदी असते. अलग लक्षात. म्हणजे झेलम कोणाची उपनदी झाली, इथं चिनाबची. आणि चिनाब कोणाची उपनदी झाली, सतलजची. आणि सतलज कोणाची उपनदी झाली, अलग लक्षात. जर मुख्य उपनदीची जर उपनदी असेल तर ती मुख्य उपनदीची उपनदी असते. मात्र मागच्या वेळेस आता जो पेपर झाला होता, मला वाटतं कंबाईन का राज्यसेवेचा, त्याच्यामध्ये आयोगाने गोदावरी नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या. आणि गोदावरीच्या उपनद्या जेव्हा विचारल्या तेव्हा उपनद्यांचे नावं सुद्धा होते त्याच्यामध्ये. म्हणजे जर उदाहरणार्थ बघितला, मांजरा गोदावरीची उपनदी आहे, तर मांजराची उपनदी कोण आहे, इकडून मन्याड लेंडी असेल. तर तो जो प्रश्न होता मागच्या वेळेस, आयोगाने तो प्रश्न कॅन्सल केला. का, त्याच्यामध्ये सगळे होते बरं का. आयोगाचं असं म्हणणं होतं त्या प्रश्नाच्या संदर्भात की गोदावरीची उपनदी मांजरा आहे, पण मांजराची लेंडी आहे ती कोणाची उपनदी नाही, गोदावरीची उपनदी आहे. हा लॉजिक आयोगाने लावलेला आहे. आणि म्हणून तो प्रश्न काय केला त्यांनी, कॅन्सल केला. नाही तर कॅन्सल करण्यासारखं त्याच्यात काहीच नव्हतं. म्हणून अभ्यासासोबत आयोगाने कोणत्या दृष्टिकोनातून तो प्रश्न विचारला हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. जनरल जर बघायला गेलं तर सतलज ही सिंधू नदीची उपनदी आहे आणि ती उलर सरोवरातून वाहते. उलर हे भारतातील सर्वात मोठं काय आहे, गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आणि ऑक्सबो लेक आहे, म्हणजे नदीच्या नागमोडी वळणामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. आणि सतलज ही सिंधूची दक्षिणेकडील उपनदी आहे. बघायला गेले तर दोन्ही ऑप्शन कसे आहे, बरोबर आहे. उत्तर काय यायला पाहिजे, ए आणि बी दोन्ही बरोबर. पण गोदावरी सारखं जर केलं इला तर उत्तर काय देईल आयोग, फक्त बी बरोबर देईल. का बरोबर देईल कळालं का. आता मग आयोग कोणतं लॉजिक यावेळेस लावतं ते त्यालाच माहीत. येतं ना लक्षात. तसं आता प्रवरा आणि कुकडी. आता प्रवरा जर बघितली तर कोणाची उपनदी आहे, गोदावरीची आहे. आणि कुकडी नदी कोणाची उपनदी आहे, भीमाची आहे. जर इथं बघितलं आपण, ही जर गोदावरी नदी आहे असं जर आपण गृहीत धरलं तर ही आहे प्रवरा नदी, बरोबर आहे ना. आणि ही जर भीमा नदी असेल तर भीमेची इकडच्या बाजूला जी नदी आहे ती कोण आहे, कुकडी आहे. आणि मग गोदावरी आणि भीमाच्या दरम्यान जी डोंगर रांग आहे ती कोण आहे, हरिश्चंद्र डोंगरच आहे. म्हणजे इकडं कोण प्रवरा, इकडं कोण कुकडी. अलग लक्षात. म्हणून प्रवरा आणि कुकडीच्या दरम्यान कोणतं डोंगर रांग आहे,
हरिश्चंद्र आहे. तर वाक्य बरोबर आहे का चूक आहे? मग आता हे बरोबर झालं. मग बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते का? तर बीडमध्ये बालाघाट पठार आहे. हरिश्चंद्रची जी पुढची डोंगर रांग आहे तीच बालाघाट आहे, जी बीडमध्ये पसरलेली आहे. आणि बालाघाट डोंगरावरूनच कोणती नदी वाहते? मांजरा नदी वाहते. म्हणजे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा अजिंठा आहे. जर आपण बघितलं बा, इकडून वाहणारी नर्मदा आहे. नर्मदेनंतर हा जो डोंगर आहे तो कोण आहे? सातपुडा आहे. बरोबर आहे. सातपुडा नंतर कोण आहे? ही तापी आहे. आणि तापी नंतर हे कोण आहे? सातमाळा अजिंठा आहे. सातमाळा अजिंठा. आणि इकडे कोण आहे मग? गोदावरी आहे. काय विचारलंय? तापी व गोदावरी. ही तापी आहे आणि ही गोदावरी, याच्या दरम्यान कोण आहे? सातमाळा अजिंठा आहे. मग बरोबर. म्हणजे तिन्ही उत्तर काय बरोबर आहे. म्हणजे काय यायला पाहिजे? वरीलपैकी सर्व. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न बघत जा. हे बघा, हे सुद्धा प्रश्न विचारला. वळ्यांचे प्रकार आपल्याकडे, आपण वळ्यांचे किती? 6 ते 7 प्रकार केलेत. एकनत म्हणजे सममित, असममित, एकनत, समनत, परिवलित, अधिवलित आणि नेपे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सममित म्हणजे काय? सममित म्हणजे दोन्ही बाजूनी सारखं. बरोबर आहे. दोन्ही बाजूनी उतार कसा असतो? सारखा असतो. नोट्समध्ये सरळ लिहिलंय. आता सममित नंतर हे झालं सममित, त्यानंतर असते असममित. असममित म्हणजे काय? हे दोन्ही बाजू ज्या समान होत्या, आता दोन्ही बाजू समान नाही राहणार. एक बाजू थोडी तीव्र आणि एक बाजू थोडी मंद, म्हणजे कोण झाली? असममित. आलं का लक्षात? आणि पुढचे सगळे नाव असमितचेच वेगवेगळे प्रकार आहे. याच्यामध्ये जेव्हा हा उतार एकदम तीव्र होतो, म्हणजे जमिनीला असा लंबवत होतो आणि इकडे असा मंद असतो, तेव्हा त्याला म्हणायचं एकनत. म्हणजे याचा आधार एक भुजा मंद व दुसरी भुजा कशी असते? लंबवत. मग एक कशाला येईल? 3ला येईल. 1 3ला. असे उत्तर निघलेत काल. फक्त ऑप्शन मध्ये जर गडबड असती ना, सगळ्याचे 12 वाजले असते. आलं लक्षात? त्यानंतर समनत म्हणजे कसं असतं की दोन्ही भुजा ज्या असतात त्या दोन्ही भुजा एकमेकाला काय असतात? समांतर असतात आणि एका बाजूला झुकलेल्या असतात. म्हणजे काय? ही पूर्ण टर्न होईल. म्हणजे या पद्धतीने एका बाजूला हे असं असतं, म्हणजे ही आणि ही एकमेकाला समांतर असते. म्हणून याचं उत्तर काय आलं? हे. परिवलित म्हणजे काय असतं? तर दोन्ही भुजा जमिनीला समांतर होऊन जातात. म्हणजे काय आलं? कुठं? दोन्ही बाजू समांतर आणि भूपृष्ठाला समांतर, परिवलित. आणि अधिवलित जे आहे ही भुजेवर पूर्ण उलटलेली असते. म्हणजे या पद्धतीने हे जे असं झालंय. आता दुसऱ्या याच्यामध्ये ही पूर्ण ही एकमेकाला समांतर आहे पण जमिनीलाही समांतर आहे. हे बघा, ही जमिनीलाही समांतर आहे. आणि त्यानंतर पूर्ण ही अशी वाकून जाते पूर्ण. आपण वळ्यामध्ये सगळे दिलेत ते नाव आणि उदाहरणासहित दिलेले. एकनथचं पर्वत कोणता आहे? समनथचं पर्वत कोणतं आहे? अधिवलतचं पर्वत कोणतं आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर काय आलं आपल्याकडे? एकनथ. एक भुजा मंद, दुसरी भुजा लंबवत, म्हणजे 1चं 3. कुठं आलं? हे इथं 3 उत्तर आलं. ठीक आहे. त्यानंतर नदीमुळे निर्माण होणारा जो गाळ असतो त्या गाळामध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल, आपल्या नोट्समध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. नीट बघायचं म्हटलं होतं. नीट बघ. बरोबर आहे. म्हणजे काय? जर असं जर एखादी डोंगर असेल आणि या डोंगरावरून जर अशी नदी उगम पावत असेल तर इथं नदीचा उतार तीव्र असतो. आणि तीव्र असतो म्हणून मोठे दगड, गोटे, माती, मोठे म्हणजे एवढे एवढे नाही, खूप मोठे मोठे, ते सगळे वाहून येतात. कारण पाण्याचा प्रवाह कसा असतो? तीव्र असतो. आणि सगळे मोठमोठे दगड, गोटे, माती इथं या पर्वताच्या पायथ्याजवळ असतात. मग मोठमोठे दगड, गोटे, मातीने युक्त जो प्रदेश असतो त्यालाच काय म्हणतो आपण? भांबर. मोठमोठे दगड, गोटे, माती असतात म्हणून मोठमोठ्या दगडाच्या मधून छिद्र असतात, पाणी तिथून निघून जातं. म्हणून या भागात नद्या काय होतात? लुप्त होतात असं म्हटलं जातं. आणि तराईच्या भागात पुन्हा त्या दिसू लागतात. मग वा, कोणाबद्दल विचारायचं आपल्याला? भांबर. सचित्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या काय होतात? अदृश्य होतात. बरोबर आहे. आता मोठमोठ्या दगडगोट्या मात्यामध्ये कोण पीक करणार आहे? एवढ्या मोठ्या दगडगोट्या मातीमध्ये कोणतं पीक घेणार आहे तुम्ही? मग बी काय झालं? कॅन्सल. बी कॅन्सल, बी कॅन्सल, बी कॅन्सल. बाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन आणि त्यांना गुजर. येस, हे गुजर लोक असतात इकडे. उत्तर काय आलं? ए आणि सी उत्तर आलं. नोट्समध्ये सगळीकडे दिलंय. भारतामध्ये जे मृदा आहे त्याच्यामध्ये गाळाची जी मृदा आहे त्या गाळाच्या मृदेमध्ये गाळाचे किती प्रकार केले? 4. बाबर, तराई, बांगर आणि खादर.
आणि भूरूपशास्त्रामध्ये सुद्धा नदीमुळे निर्माण होणारे जे भूरूप आहेत, भूरूपशास्त्रामध्ये सुद्धा जी भूरूपशास्त्राची नोट्स आहे आपली, त्याच्यामध्ये सुद्धा दिलंय हे. त्यानंतर महाराष्ट्राच्या शेती संदर्भात, महाराष्ट्रामध्ये जी आपण शेती किंवा कृषी बघतो त्याच्यामध्ये सुद्धा मृदा बघतो आपण. भारत आणि महाराष्ट्राची मृदा एकत्र घेतो आपण आणि त्याच्यामध्ये आपण मृदा धूप काय असते ते बघतो. तर मृदा धूप ही शेती समोरील गंभीर समस्या आहे का नाही? कोण असा माणूस आहे की मृदा धूप हो म्हणून म्हणजे गंभीर समस्या नाही म्हणणारा? मृदा सगळी वाहून गेली म्हणजे दगडावर कोण शेती करणार आहे? आलं का लक्षात? मग गंभीर समस्या आहे म्हणून हे काय आहे? कॅन्सल. हे बघा, हे इथं, हे इथं, हे इथं. ठीक आहे, इलिमिनेशन मेथडने गेलं. पण नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची काय होते? धूप होते. आलं लक्षात? तर बी बरोबर आहे. आणि अतिरिक्त सिंचनामुळे जमिनी काय होतात? क्षारयुक्त होतात. तर बी आणि सी बरोबर आहे म्हणून उत्तर ए. कळालं? त्यानंतर ते कंबाईनची बॅच संपली ना शुक्रवारी, त्या दिवशी ते नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व ते सगळं सांगलं. चुकीने एक मुलाने विचारलं, सर नॅशनल पार्क आणि वन्यजीव अभयारण्य किंवा बायोस्फिअरमध्ये काय फरक असतो विचारलं. आणि त्यावेळेस त्याला उत्तर दिलं होतं मी. आणि तुम्हाला पण आपल्या नोट्समध्ये सरळ लिहिलं, इन्व्हायरमेंटची जी नोट्स आहे किंवा भूगोलमध्ये कुठंतरी लिहिलं असेल, इन्व्हायरमेंटच्या नोट्समध्ये तर सरळच आहे. तर राखीव जे क्षेत्र असतात ज्याला आपण बायोस्फिअर रिझर्व असतो, भारताचा भूगोल शिकवत असताना भारतामध्ये एकूण किती बायोस्फिअर रिझर्व आहेत? 18. मग बायोस्फिअर रिझर्व जे असतात, मधला जो भाग असतो तो कोर असतो, त्याच्या बाहेर जो असतो तो काय असतो? बफर झोन असतो. आणि त्याच्या बाहेर जो असतो तो कोण आहे? ट्रान्झिशन झोन असतो. ट्रान्झिशन झोनमध्ये आदिवासी जाती जमाती राहू शकतात, शेती करू शकतात. आलं का लक्षात? किंवा वन उत्पादन जे असेल ते घेऊ शकतात. पण मृदा खोदता येत नाही, खनन कार्य करता येत नाही, वनस्पतीला नुकसान होईल असल्या कुठल्या गोष्टी करता येत नाहीत. आणि हा जो बफर झोन असतो, हा बफर झोन जो असतो, इथं पर्यावरणाच्या संदर्भात आपण जे काही पर्यटन वगैरे करतो तर पर्यटन वगैरे करता येतं. कोर झोनमध्ये कोणालाच जाता येत नाही. अपवाद दोनच असतात. एक शैक्षणिक संशोधन जर असेल ते सुद्धा परवानगीसह, आणि तिथलं जे काही मॅनेजमेंट असेल त्या मॅनेजमेंटला जर वाटलं काही अडचणी वगैरे निर्माण झाल्यात तर ते जाऊ शकतात, बाकी कोण नाही. कारण कोर झोन हा त्या पशु पक्षी प्राण्यांचा मूळ प्रदेश असतो. आलं लक्षात? म्हणून राखीव जीवावरण मंडल काय झालं? मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि कोणाला? संक्रमण झोन. ठीक आहे, सगळ्या नोट्सच्या बाहेर काहीच नाही आहे. सगळे जर विचार केला आपण, ते इमाम वाडान ते एक जर सोडलं तर बाकी 27-28 प्रश्नापैकी सगळे नोट्समध्ये आहेत. आणि इथून पुढं मला सांगा तुम्ही, दिवसेंदिवस पर्यावरणाचं नुकसान होतंय, मृदेचं नुकसान होतंय, कृषी जे आहे लोकांना खायला अन्नधान्य मिळत नाही आहे, कोणाचं महत्त्व वाढणार आहे? पर्यावरणाचं, कृषीचं, मृदाचं, मानवी भूगोलाचं आणि भूगोलचं, याचंच वेटेज वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तुमचं जर भूगोल, पर्यावरण याच्या संदर्भात काही डिग्री होऊन असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त पहिलं प्राधान्य. बघितले खूप सारे डॉक्टर, खूप सारे इंजिनियर बघितले, त्याचा काळ नाही. येणारा काळ हा पर्यावरणाशी निगडीत ज्याच्या काही डिग्री असतील त्याच्याशी संबंधित आहे. आणि येणारा जे काही काळ आहे पर्यावरणाच्या संदर्भात किंवा भूगोलच्या संदर्भात जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल त्याच्यामध्ये सुद्धा याचंच वेटेज काय होणार आहे? जास्त वाढणार आहे. मराठी तुम्हाला कुठं कामी येते? मराठी ग्रामर 60 प्रश्न विचारायला. ठीक आहे, तुम्ही मराठी लिहिता बोलता ठीक आहे, पण व्यावहारिकपणे तुमचं का नॉलेज काय त्याच्या संदर्भात? क्वालिटी माहीत पाहिजे. पण सगळ्यात चांगलं जर पर्यावरणाला सुरक्षित ठेवायचं असेल तर जनता जागृत पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये याचं वेटेज, पर्यावरण असेल, मृदा असेल, कृषी असेल, भूगोल असेल, या सगळ्याचं वेटेज वाढतच राहणार आहे. आज 27-28 आहेत. UPSCला 30, 35, 40 याच्या दरम्यान प्रश्न विचारून टाकतात कधी कधी. आलं लक्षात? त्यामुळे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. आता हे भारताच्या संदर्भात, भारताच्या नोट्समध्ये जे नदी प्रणाली आहे त्या सगळ्यामध्ये आपण हे सगळे दिलेत. जर बघितलं आपण, टिहरी धरण जे आहे, हे टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? भगीरथी नदीवर आहे. भारतातील सर्वात उंच धरण म्हणून आपण नोट्समध्ये लिहिलंय. मग ए कुठं आहे? ए इथं आहे. एच्या पुढे किती पाहिजे होतं? 2 आहे का? एच्या पुढे 2 नाही आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. कळतंय का? पुढं दुलहस्ती प्रकल्प जे आहे, दुलहस्ती प्रकल्प कशा नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे, चिनाब नदीवर आहे. दुलहस्ती, सलाल आणि बागलिहार तिन्ही जम्मू काश्मीरमध्ये आहे. मग चिनाब जम्मू काश्मीर कुठं आहे? इकडे आहे.
आणि हे जे आहे टिहरी धरण भगीरथ, आणि भगीरथ नदी कुठे आहे? उत्तराखंड. म्हणजे टिहरीच्या पुढे 2 पाहिजे होतं, म्हणजे एच्या पुढे 2 पाहिजे होतं, एच्या पुढे 2 तर नाही आहे, आणि 2च्या पुढे म्हणजे इथं 2च्या पुढे काय पाहिजे होतं? इकडं 3, ते पण नाही आहे. दुलहस्तीच्या पुढं किती पाहिजे? दुलहस्तीच्या पुढं 4 पाहिजे. दुलहस्ती कितीवर आहे? बीवर. बीच्या पुढे 4 आहे का? नाही. मग हेही उत्तर नाही. त्याचं सोडा. हे जे आहे चिनाब नदी, चिनाब नदीच्या पुढे काय पाहिजे होतं? जम्मू काश्मीर, तेही नाही आहे. आलं लक्षात? पुढे जर बघितलं, शिवसमुद्रम धरण जे आहे हे कावेरी नदीवर आहे, म्हणजे सीच्या पुढे किती पाहिजे? 1. सीच्या पुढे 1 आहे. आता पुढे बघूया. हे जे शिवसमुद्रम धरण आहे कावेरी नदीवर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. मग सीच्या पुढं 1 पाहिजे, सीच्या पुढे 1 आहे, आणि 1च्या पुढे किती पाहिजे? 4. तर 4 आहे, म्हणून याचं उत्तर काय आलं? 1. आणि राणा प्रताप सागर कुठे आहे? राणा प्रताप सागर असेल किंवा गांधी सागर असेल, कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. आणि चंबळ नदीवर हे सगळे धरण कुठे आहे? राजस्थानमध्ये. म्हणून काय उत्तर आलं? 1. भारताच्या ज्या नदी प्रणाली आहेत त्याच्यामध्ये सगळे आहेत हे धरण. पठार आपण जगाच्या संदर्भात बघतो. जगाच्या भूगोलचे किंवा वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफीचे तुमचे सगळे सायलेंट फीचर राहिलेले आहेत. आता आपलं रिसोर्स चालू आहे ना, ते रिसोर्स झालं की आपला तो टॉपिक सुरू होणार आहे, आणि त्याच्यामध्ये मग सगळं हे होईल. आणि ऑलरेडी ज्याची बॅच झाली असेल त्याच्यामध्ये पठार आहेत, सगळं पठार लिहिलेले आहेत. ऑप्शनलची जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळे पठार पर्वत सगळं सांगितलं आहे, किंवा आधीच्या ज्या जुन्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. आता मुलांनी काय केलं माहिती आहे का? ज्वालामुखी पठार, भोलेनाथ की जय. आलं का लक्षात? भोलेनाथ की जय आलं 1. बीच्या पुढं काय? 1. बीच्या पुढे 1. हे असं उत्तर काढलंय. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये हा छोटा नागपूरचा जो पठार आहे ना तो घुमटाकार पठार आहे. घुमट म्हणजे काय असतो? असा घुमट असतो, म्हणजे या पद्धतीने, म्हणून तो घुमट आहे. त्यानंतर जर विचार केला तर ज्वालामुखी कुठं गेला? दख्खनच्या पठाराला गेला. आणि सोपान जे आहे ते सोपान कुठं गेला? विंध्य पर्वत जे सोपानाकृती आहे. सोपान म्हणजे स्टीप असती, सरळवाली. आणि गिरिपाद पठार म्हणजे कोण आहे? शिलाँग पठार. कुठे आहे शिलाँग पठार? शिलाँग पठार कुठे? शिलाँग कुठे आहे? मेघालयमध्ये. आलं लक्षात? मग काय उत्तर आलं याचं? काय उत्तर आलं? कुठे आहे ज्वालामुखी? 1 कुठे आहे? ज्वालामुखी 1 इथंच आहे, 3. आणि 1 कुठे आहे? 3 आहे. हे 3च उत्तर आलं. आलं लक्षात? या पद्धतीने. त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडवर प्रश्न आलेले आहे. जर पृथ्वीचं परिवलन होत राहिलं तर प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ काय असते? भिन्न असते, वेगवेगळी असते. म्हणूनच तर प्रमाण वेळ जे आहे किंवा स्थानिक प्रमाण वेळ जे विसंगती आहे ते दूर करण्यासाठी जागतिक प्रमाण वेळेची काय मांडलेली आहे? कल्पना मांडलेली आहे. म्हणजे ए आणि बी दोन्ही काय आहे? बरोबर आहे. आलं लक्षात? आपण जे क्लायमेटॉलॉजी सुरू करतो त्याच्या सुरुवातीलाच लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांश या सगळ्यांचा अभ्यास करतो, किंवा तिथं लिहिलंय सरळ सरळ. आता भारतामध्ये जे हॉटस्पॉट म्हणजे काय? त्याला अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणतो आपण, ठीक आहे. आणि भारतामध्ये अतिसंवेदनशील क्षेत्र जर बघितले मुख्यतः 3 आहेत आपल्याकडे पूर्णपणे. एक आहे पूर्व हिमालय, दुसरा आहे पश्चिम हिमालय, आणि तिसरा जो आहे पूर्ण तो आहे पश्चिम घाट. हे 3 मुख्य आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे हॉटस्पॉटचा काही थोडाफार भाग येतो. एक जो भाग येतो ना ते आपले लक्षद्वीप बेट समूह माहिती आहे का? लक्षद्वीप प्लस मालदीव आणि मन्नार हा जो सगळा भाग आहे ना हा सुद्धा जगाच्या संदर्भात एक हॉटस्पॉट आहे, आणि आपला लक्षद्वीप त्याच्यामध्ये येतो, म्हणून याला सुद्धा गृहीत धरलं जातं. म्हणजे कितवा आहे हा? 4था. आणि मलाया म्हणजेच कोण रे? मालदीव आपला कोण? मलेशिया जो आहे ना, मलेशियाचा द्वीपकल्प, तो मलेशियाचा भाग, आणि त्याचबरोबर काही इंडोनेशियाचा भाग, आणि त्या इंडोनेशियामध्ये आपले कोण येतात? अंदमान आणि निकोबार. हा एक हॉटस्पॉट आहे. म्हणून अंशतः 2 आहेत आणि पूर्णतः किती आहेत? 3 आहेत. मग याच्यामध्ये कोणता हॉटस्पॉट दिसतंय? दख्खन पठार हॉटस्पॉट आहे का? नाही. पश्चिम भारत आहे का? पश्चिम भारत नाही. काय आहे? पश्चिम हिमालय, म्हणून पश्चिम भारत नाही. उत्तर पश्चिम भारत आहे का? काही घेण देण नाही. कोण उरला? उत्तर पूर्व भारत. उत्तर पूर्व भारतच कोण? पूर्व हिमालय. आलं लक्षात? उत्तर काय आलं याचं? उत्तर पूर्व भारत. त्यानंतर
प्रवाळ, जे आपण शक बघतो, शक माहिती आहे सगळ्यांना, आर्कियन, प्री कॅम्ब्रियन, कॅम्ब्रियन, ओर्डोबिसियन, या सगळ्यांमध्ये मी तिथं लिहिलंय प्रवाळाची निर्मिती कधी झाली. तुम्ही जर बघितलं ना तर तिथं शक लिहिले, त्या शकामध्ये प्रवाळाची निर्मिती कधी झाली, तर निश्चितपणे त्या शकामध्ये झाली असेल तर हे सर्वात कसे असतील रे, जुने आहेत. मग पहिलं बरोबर आहे. उत्पादकता कशी असते, जास्त असते. प्रोडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. निश्चितपणे हे वाक्य बरोबर आहे. आणि वनस्पती आणि प्राणी याच्याने काय जैवविविधता काय जास्त आहे, वनस्पती प्राणीची जैवविविधता जास्त असते याच्यामध्ये. मग 3 बरोबर आहे. आणि हे पाण्याखाली म्हणजे समुद्राच्या खाली असतात, खारट पाण्यात असतात. खारट म्हणजे खूप जास्त नाही, 35% सरासरी, 35च्या आसपास सॅलिनिटी पाहिजे. खूप जास्त खारट झाले तरी नष्ट होतात. आणि गोड्या पाण्यात अजिबात राहत नाहीत, म्हणून नदीच्या मुखाजवळ राहत नाहीत. जिथं समुद्राचं पाणी गढूळ होत असेल तिथं सुद्धा आढळत नाहीत. पाणी स्वच्छच पाहिजे. आणि शीत कटिबंधामध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये सुद्धा राहत नाहीत. म्हणून कोणती पारिस्थितिकी आहे ही, उष्ण कटिबंधीय, म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान. जगातील सर्वात मोठं क्षेत्र कोण आहे, ग्रेट बॅरियर रीफ, माहिती आहे ना सगळ्यांना. भारतामध्ये सुद्धा 4 क्षेत्र आहेत याचे. कोण कोण, कच्छचा आखात 1, लक्षद्वीप 2, त्यानंतर मन्नारचा आखात 3 आणि अंदमान निकोबार 4. हे आपल्याकडे काय आहेत, प्रवाळ क्षेत्र आहेत. म्हणून वरीलपैकी काय उत्तर आलं, सर्व बरोबर आहे. अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा जे आहे ना हे जैवविविधता मोजण्याचं एकक आहे, म्हणजे भौगोलिक एकक आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल, सी. पण नोट्समध्ये जे आहे ना मी विटाकर यांनी हा शब्द वापरला असं दिलेलं नव्हतं. म्हणजे काही मला वाटली नाही का विटाकिरणी हे वापरलेत, एवढं काही मला गरज वाटली नाही. म्हणून मी सरळ काय म्हटलं, अल्फा जैवविविधता म्हणजे काय, गॅमा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, आणि बीटा आणि गॅमा हे दिले, पण त्याचं नाव नाही दिलं. पण हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे, म्हणजे हे शब्द जे वापरले ते कोणी वापरलेत, ते विटाकरनी वापरलेत. आता विटाकर हा इकडे सायन्समध्ये पण दिसतो आपल्याला, माहिती आहे. विटाकरची काय पंचवर्ग सृष्टी वर्गीकरण असं काहीतरी आहे ते. हे तर काय जशात तसं आहे. आंध्र प्रदेश कुठे आहे, पुलिकत. महाराष्ट्र कोण आहे, राधानगरी. पश्चिम बंगाल कोण आहे, जलदापारा. आणि गोवा कोण आहे, भगवान महावीर. भारताची जर नोट्स बघितली भारताच्या भूगोलची, त्याच्यामध्ये भारतातील सगळे जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते सगळे लिहिलेत आपण, कोणत्या राज्यात किती आहेत आणि क्रमनुसार लिहिले. ठीक आहे. काय उत्तर आलं याचं, 1चं 3 हे. अच्छा हे 2 आहेत, इथं थोडं कन्फ्यूज केलंय. महाराष्ट्र राधानगरी, चला इथंही बरोबर आहे. पश्चिम बंगाल कुठे आहे, जलदापारा. कुठे आहे जलदापारा, 3 नंबरला. ठीक आहे, म्हणून त्याचं 3 उत्तर आलं. तेव्हा रासायनिक पर्यावरणात, आता हे जे आहे मृदेचा जो भाग आहे, पर्यावरण आणि मृदा दोन्हीचा भाग आहे. जर आपण बघायला गेलं तर तापमान जे आहे ना, तापमानाला आपण भौतिक घटक म्हणतो, बरोबर आहे का, भौतिक घटक आहे. ठीक आहे. मग भौतिक घटक जर आला तर ए कॅन्सल झाला. आणि मानवी क्रिया ज्या असतात, या मानवी क्रिया रासायनिकमध्ये येतात का, येत नाहीत. म्हणून डी कॅन्सल झालं. म्हणून उत्तर आपल्याकडे काय उरलं, एक तर बी, नाही तर यापैकी नाही. आता आयोगाने हा प्रश्न जो आहे जरा ट्रिकी बनवला आहे. त्याला नेमकं काय अपेक्षित आहे, जल म्हणजे H2O, रासायनिक आहे. माती सगळं रसायनानेच बनलेली आहे, सगळे मूलद्रव्य माती बनलेले आहे. आलं का लक्षात. वनस्पती जर बघितलं तर वनस्पती जे आहे ते रासायनिक क्रिया करतात, भौतिक क्रिया सुद्धा करतात. पण आता हे याच्यामध्ये देईल का नाही, म्हणून याचं उत्तर एक तर फक्त ब यायला पाहिजे, नाहीतर काय यायला पाहिजे, यापैकी नाही. पण आयोगाकडे देऊ आपण ते काय उत्तर देतात त्याचं. ठीक आहे. मृदेमध्ये आपण मृदा निर्मितीचे घटक लिहिताना काही भौतिक घटक, काही रासायनिक घटक आणि काही जैविक घटक असे 3 लिहिलेत. तर तापमान आपण कशामध्ये दिलंय, भौतिक घटकामध्ये. आणि जे वेगवेगळे खनिज वगैरे असतात ते आपण रासायनिकमध्ये दिलंय. आणि पाणी रासायनिकमध्ये येतं आणि मातीमध्ये येऊ शकतं. म्हणून याचं उत्तर एकतर बी द्यायला पाहिजे, नाही तर यापैकी नाही. सध्या आपण काही कन्फर्म याला सांगता येत नाही की याचं हेच उत्तर येईल, कारण यापैकी नाही पण आहे. आणि इकडं पण जल आहे, इकडं वनस्पती आहे. ठीक आहे. त्यामुळे मग याला आपण बघू आयोग काय उत्तर देतं. कालच्या पेपरमध्ये बरेच असे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर कन्फर्म सांगता येत नाही. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशा प्रश्नाची संख्या वाढेल. UPSCला बघा नाही सांगता येत. असं नाही का एखाद्या पुस्तकात उत्तर भेटून जाईल. हे भाववाढ वगैरे जाऊ दे, हे आता इकोचे सुरू झाले. आलं लक्षात.
आता जर बाकीचे प्रश्न बघितले ना तर मी तुम्हाला याच्यातून दाखवतो, सायन्समध्ये काही दाखवतो. आता सायन्समध्ये हा पहिला प्रश्न आहे जे आपण भौतिक भूगोलमध्ये बघतो की पृथ्वी आणि ग्रह याच्यामधील अंतर मोजण्यासाठी आपण काय वापरतो, पॅरालॅक्स पद्धती वापरतो. हे इथं एक आलं आपल्याला, आलं लक्षात. त्यानंतर सोनार कुठं अभ्यास करतो सोनारचा आपण, सागरशास्त्रामध्ये. सागराची खोली मोजण्यासाठी काय वापरतो आपण, सोनार. सरळ सरळ म्हणजे सायन्सचा जरी प्रश्न असेल तर भूगोलला इकडं आपण वापरतो. म्हणून हे उत्तर एक, हे 2 झाले. त्यानंतर भूगोलच्या संदर्भात हे बघा, मृदेच्या संदर्भात मातीचे घटक, दगड, गोटे, माती, वाळू, रासायनिक, सगळेच्या सगळे. कोण उत्तर आलं, 4. 3 झाले हे. म्हणजे सायन्सचे प्रश्न आहे आणि भूगोलचे प्रश्न निघत आहेत. 3 नंतर परिसंस्था ही निसर्गाची घटक आहे आणि परिस्थितीमध्ये काय होतं, उत्पादकता असते, कुजणं होतं, डिकम्पोजर असतात ना. त्यानंतर पोषण चक्र असतं, फूड सायकल, आणि त्यानंतर ऊर्जा प्रवाह सायकल सुद्धा असतं. आलं लक्षात. म्हणून याचं उत्तर काय आलं, 1 2 3 4. म्हणजे ते 3. ह्या 4था प्रश्न होता, 5वा 4था. ठीक आहे. मास्टर ग्लँड वगैरे आपलं नाही. तुम्हाला आठवतं का, मी फिजिकल जिओग्राफी शिकवताना ब्रह्मांडाची निर्मिती सांगतो आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये सर्वात आधी पहिल्या क्रमांकावर कोण आहे, हायड्रोजन आहे. आणि हायड्रोजनचा अणुअंक किती असतो, 1. मी तुम्हाला वाक्यपाठ करून दिले. काय, पहिला हायड्रोजन, नंतर कोण, हेलियम, आणि नंतर लीलावती बेकार बनली कारण नयन ऑफिस फोडून निघाला. सगळे आहेत. आणि खाली दिलंय, नयन मगाशी आला, सीतेला फोनवरून सांगितलं, क्लिअर आहे. कोणाचा अणुअंक किती आहे लगे कळतो. फक्त तुम्हाला इथं काय कळायला पाहिजे होता, टीटीएम जो आहे ना, ते हायड्रोजनचे किती समस्थानिक असतात, 3. 1 2 3. D2O 1 असतो ना हा टीटीएम. सगळ्याचा अणुअंक किती असणार आहे, 1च. घ्या, सुटला प्रश्न. आलं का लक्षात. 5वा प्रश्न झाला. म्हणजे सायन्समध्ये हे बघा काय आहे की पृथ्वीच्या वातावरणाच्या भागात वातावरणातील एकूण हवेच्या 70% काय, तुम्ही 90% काय, 99% दिलं तरी आम्हाला उत्तर येतं. ते हवेचा सगळा भाग पहिल्या थरात असतो. पहिल्या थराला मराठीत काय म्हणतो आपण, तपांबर. फक्त आयोगाने काय केलं, इंग्लिशमध्ये विचारलं. आलं लक्षात. तपांबरालाच काय म्हणतो आपण, ट्रोपोस्फिअर. 6वा प्रश्न होता. आलं लक्षात. त्यानंतर ते 15 आणि हे 6 किती झाले, 21. 21 आणि पर्यावरणाचे किती, 5. किती झाले, 26 झाले. हे कशाचे प्रश्न आहेत, हे सगळे पॉलिटिक्सचे आहेत ना. करंटमध्ये आणखी दाखवतो ना तुम्हाला मी. इथून पुढे वाढणार आहेत सगळे. हे बघ काय आहे, क्रिमिया 2014. आपण हे असं कधी किती वेळेस मॅप बनवला असेल. कोणाचा मॅप आहे हा, ब्लॅक सीचा. आणि ब्लॅक सीचा हा जो भाग आहे हा कोण आहे, क्रिमिया आहे. आणि क्रिमियावरूनच तर वाद चालू होता त्यांचा. तर 2014 पर्यंत युक्रेनचाच भाग होता तो. 2000 मध्ये आक्रमण केलं आणि कोणी ताबा घेतला, रशियाने घेतला. आलं का लक्षात. आणि आता ते डोनाटस्क आणि हा जो भाग आहे त्याच्यासाठी रशिया आणि युक्रेनचा वाद चालू आहे. आलं का लक्षात. आणि रशिया आणि त्याच्या विरोधात कोणी इकडे नाटो. मग नाटोमध्ये किती देश आहेत, 30च आहेत. आलं का लक्षात. म्हणून काय उत्तर येईल, ABC तिन्ही बरोबर. किती झाले, 15 आणि 20, 15 आणि 5 20. 20 आणि इकडचे 5 होते काय, 5 होते का, 6 होते. किती झाले, 20 आणि 6 26. हा कितवा झाला, 27वा. पुलवामा माहिती आहे का, कुठं आहे पुलवामा. भूगोलचा अभ्यास केला. हे इकडे जर बघितलं आपण, किती वेळेस आपण झेलम नदी बघितली असेल. भारत महाराष्ट्राचा भूगोल बघताना ही झेलम नदी चालली आणि झेलम नदी काय करते, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान 170 किलोमीटर लांब सीमा बनवते. आणि हा जो भाग आहे कशात आला, हा पुलवामामध्ये आला. मग पुलवामामधून वाहते का, हो वाहते ना. न व्हायला काय झालं, येशू आणि झेलम नदी वाहते, यस वाहते.
आणि या भागात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ते तांदळाचं कोठारच आहे. तिथं सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. हां, इथं जो होता हे माहीत नव्हतं आपल्याला, आलं का लक्षात. पण प्रश्न आपल्या हे दोन तर होते सरळ सरळ. ए बी कुठं आहे? ए बी असा ऑप्शन आहे का? ए बी नाही, काय अयोग्य आहे ना, तर अयोग्य, फक्त सी आहे. म्हणजे आता इथं जर आपण धबधबा बघितला तर हा धबधबा आहे, पण मी नोट्समध्ये लिहिलेलं नाही ते, ठीक आहे. तर लॉजिक जर लावला तर तुमचं उत्तर काय येऊ शकतं यापैकी नाही, किंवा तुम्ही सी उत्तर मारू शकता. फक्त हे तिसरं वाक्य नोट्समध्ये नाही आहे, आलं लक्षात. म्हणजे काय उत्तर, याचं उत्तर काय आहे यापैकी नाही. कितवा प्रश्न होता हा भूगोलच्या संदर्भाचा? 28वा. कळतंय का कसं वाढतंय वेटेज हळूहळू. ही करंटचं आहे. करंटमध्ये आणखी एक कोणता तरी आहे, तसा हा करंटचा आहे का पॉलिटीचा आहे तो विषय वेगळा. मी तुम्हाला शिकवताना वाक्यपाठ करून देतो, आठवतं का? मग ना हरिण म्हणे मेघात 3 सीख दिसले. अरुण म्हणजे गोव्यात जाऊन 36 उतारे काढून झाडाचे तेल काढत बसला. भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिकवतो. हे राज्य निर्मितीनुसार क्रम आहे, अलग लक्षात. आणि दुसरं आर्टिकल 371 मध्ये विशेष राज्याचा दर्जा आहे. आर्टिकल 371 मध्ये कोण आहे? महाराष्ट्र आणि गुजरात. आणि मग ABCD सुरू होतं. मग ना हरिण म्हणे मेघात 3 सीख दिसले इकडं. मग नाम असी मिया गोक. आर्टिकल 371च्या संदर्भात हे सगळे राज्य आहेत. मग नाम असी मिया गोक हे असं लिहून दिलं होतं, माहिती आहे का? आर्टिकल 371 महाराष्ट्र आणि कोण आहे? गुजरात आहे. मग ABCDEFGHI जे ते बघू आपण. मग इथं मग ना म्हणजे कोण आहे? नागालँड. मग नाम आसाम. नाम असी म्हणजे अरुणाचल प्रदेश. मग नाम हे दोन्ही जे आहेत, एक तेलंगणासाठी आहे आणि एक कोण आहे? आंध्र प्रदेशसाठी आहे, आलं लक्षात. मग हे जे आहे अरुणाचल प्रदेश, हे सॉरी आसाम आहे, हे आसाम आहे, हे आसाम आहे. मग नाम असी मी आ गो आणि नंतर क म्हणजे मी म्हणजे मिझोराम, आ म्हणजे अरुणाचल प्रदेश, हे कोण आहे? गोवा आणि हे कोण आहे? कर्नाटक. जर आपण बघितलं तर आसाम आधीच आहे, आसाम पहिलंच आला. आसाम तर काही येणार नाही, कारण हे नागालँड 1900 कधीच आहे? 62चं आहे ना. तर किती सुवर्ण जयंती पाहिजे म्हणते ना, म्हणजे 2022 मध्ये. म्हणजे आपल्याला 2022 म्हणजे कधीचं निर्मिती पाहिजे? 72ची पाहिजे, आलं लक्षात. मग 72 मध्ये जर बघितलं आपल्याकडे तर कोण कोण आहेत? एक मिझोराम पण आहे, मणिपूर पण आहे आणि कोण आहे? अरुणाचल पण. अरुणाचल मधून वेगळे झाले ते सगळे, म्हणून याचं उत्तर काय आलं? अरुणाचल प्रदेश आहे. तसं करंटचा प्रश्न, पण भूगोलचा लॉजिक लावला तर उत्तर निघतो, किंवा पॉलिटीचं लावलं तरी उत्तर निघतो. फक्त काय माहीत पाहिजे होतं इथं? कधी कोणाची स्थापना झाली. हे जाऊ दे, याचं काही नाही. पद्मश्री नाही. हे कितवा प्रश्न होता आपला? 29. त्यानंतर एक प्रश्न आणखी आहे, कशाच्या? करंटच्या संदर्भात. याच्यावर आले, नागालँडवर नाही का? आत्ता जे सांगितलं ना त्याच्यावरच आहे, नागालँडच्या संदर्भात. नागालँडवर एक प्रश्न होता, तीन सांग जिल्हा आर्टिकल 371 मध्ये येतं. हे बघा इथं एक प्रश्न आहे, काय आहे? 2011 मध्ये सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आलं भूगोल. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र किती? 894, बाकी सर्व 900च्या वर आहे. कितवा प्रश्न आहे हा? 30वा प्रश्न आहे. आणि त्यानंतर कुठे गेला तो? हे बघा, रिओ पर्यावरणाच्या संदर्भात प्रश्न आहे. रिओ कधी झाली होती माहिती आहे का तुम्हाला? 72 का 92? 92ला झाली होती रिओ. रिओ +20 मग कधी व्हायला पाहिजे? 14 मध्ये. रिओ +20 म्हणजे रिओला 20 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे किती? 2012. चुकलं ना मग? आपल्याला सगळ्याला माहिती आहे 2000 पासून 2015 पर्यंत आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सुरू केले होते. 2000 मध्ये सुरू केले आणि 2015 मध्ये अचीव करायचे होते. नंतर काय केलं? मिलेनियम डेव्हलपमेंट गोलच्या जागी
2015 पासून 2030 पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सुरू केले. आलं का लक्षात? मग या परिषदेत जगासमोर शस्त्रविषयक ध्येय मांडण्यात आले. काय गरज मांडायची? काय मांडले असतील? शस्त्रविषयक कोण? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मानले का? अरे SDG मांडले रे, MDG नाही मांडले. काय मांडले? SDG मांडले. MDG तर पहिलं 2000च्या आधीच मांडले आणि ते पूर्णही केले. बघा इकडं साधी गोष्ट आहे एकदम. पर्यावरणामध्ये Rio+20 दिले, सगळी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये नोट्समध्ये. मग इथं MDG नाही मांडले, सहस्त्रविषयक नाही, काय म्हणतो शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मानलेत SDG. मग हेही चुकलं. तिसरं, या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजे कोण माहिती आहे का? UNEP, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम, याचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले म्हणे. अरे हीच तर मेन संस्था आहे जे पर्यावरणाला सर्व अधिकार देते. आलं का लक्षात? तुमच्या सगळ्या याच्यामध्ये UNEPला समावेश केलंय, अधिकार कसे काढून घेणार आहे? मग हेही वाक्य चुकलं. म्हणून उत्तर बघा काय आलं. कितवा प्रश्न होता हा? 31वा. म्हणून बरोबर अभ्यास करा. भूगोल, पर्यावरण, कृषी, मानवी भूगोल, इन्व्हायरमेंट. आलं लक्षात? ठेवा. राज्यघटनेतील कलम 371(1) नुसार, आर्टिकल 371(a) नुसार कोण आहे? नागालँडच आहे. मग नाम सिमिया गोक. त्यानंतर नागाच्या, आता हे विशेष दर्जा आहे ना यांना, मग नागाच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथाच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँडच्या विधानसभेच्या मान्यतेशिवाय मान्य करता येत नाही किंवा लागू करता येत नाही. बरोबर आहे. आणि 3 हा नागालँड सर्वात विकसित जिल्हा आहे, सर्वात मोठा पण आहे, विकसित पण आहे. मग याचं उत्तर काय आलं? 4. किती प्रश्न झाले? काय पाहिजे आणखी? कळालं का? म्हणून चांगला अभ्यास करा, म्हणजे भूगोल तुम्हाला सगळीकडे कामी येईल आणि इथून पुढे आणखी वेटेज वाढेल त्याचं. पर्यावरणाचे 5च विचारते, चुकून 10 झाले की मग बघा. आलं लक्षात? आणि UPSCला सुद्धा काय करतात, जवळपास 25, 30, 35 या सगळ्या टॉपिकवर प्रश्न असतात म्हणजे असतात. म्हणून मुलं प्रीची तयारी होते. म्हणून इकडं आता 30 प्रश्न म्हणलं तर 30% तयारी एका विषयापासून झाली. प्री पास व्हायचे चान्सेस कमी झाले का वाढले? वाढले. आणि आपोआप ऑप्शनलची आणि मेन्सची तयारी होत आहे. आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला असं वाटत होतं सायन्स 20 मार्काला विचारतं, नाही. हे सगळे जर विचार केले तुम्ही, भूगोल, पर्यावरण, कृषी आणि मृदा, लोकसंख्या, हा सगळा टॉपिक भूगोलचा जर विचार केले तर एवढे प्रश्न येतात. आणि याच्या आधारावर दुसरे पण सोडवता येतात, कारण डोक्यामध्ये एक मॅप फिट झालेला असतो. त्या मॅपच्या आधारे करंटचे सुद्धा काही प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात. आलं लक्षात? या पद्धतीने थोडीशी तयारी करा. आलं लक्षात? किती प्रश्न आहेत? 30-32 म्हणजे कमी नाही झाले. आलं का लक्षात? आता मला वाटतं मी पेपर दिला, मला पॉलिटी वाचून, म्हणजे मी राज्यसेवा मेन्स दिली तेव्हा पॉलिटीचा पेपर 2 म्हणजे पार्ट 2 वाचला होता, पार्ट 1 वाचला नव्हता. मला वाटतं कमीत कमी वर्षभर तरी झाले असेल. सायन्स तर अजिबात वाचलेलं नाही, मागच्या 2 वर्ष झाले असतील सायन्स वाचून. तरी माझे क्वेश्चन का बरोबर येतात? भूगोलच्या सगळ्या याच्यावर पकड आहे आणि इकॉनॉमिक्सवर पकड आहे. आणि पॉलिटी असा विषय आहे की एक वेळेस वाचलं तुम्ही, बरोबर समजलं की 15 पैकी कमीत कमी 8-9 सहज बरोबर येतात. झालं, विषय संपला. आलं का लक्षात? करंट तर अजिबात वाचला नव्हता. मला 2 दिवस सुट्टी दिली ना, मी म्हटलं करंट वाचावं. वाचायला बसलो, मी विचार केला हे करंट जर काहीतरी वेगळंच विचारायला लागलेत, जाऊ दे म्हणलं, सोडून दिलं. म्हणून तुम्हाला प्री जर पास करायची असेल तर भूगोलचा जो सगळा भाग आहे तो चांगला करा. सायन्स 20 मार्क आहे. जर विचार केला बघा, भूगोल आणि हे जर सरासरी आपण 25 जरी धरले, 30 नाही धरले, 25च धरले, आणि सायन्सचे 20 धरले, तर हे 2 विषयच किती मार्क देतात? किती क्वेश्चन आहे रे? 45. आलं का लक्षात? मग आरामशीर सायन्स जर वाचले तर 20 पैकी इमान सायन्स झालं वाटतं. काय पॉलिटी जे आहे आणि इतिहास जे आहे, इतिहास सोपं होतं नाही यावेळेसचं. त्यानंतर मला वाटतं पॉलिटी थोडासा ट्रिकी होता. हां, एक इको जो आहे, इको थोडा अवघड होता. करंट बेस होता थोडा जास्त. येणाऱ्या काळामध्ये ते जास्त वाढेल. ठीक आहे? तर हे जर सगळं केलं तर मला असं वाटतं 110+ जर मार्क आले तुम्हाला तर तुम्ही प्री पास होऊ शकता. म्हणजे मी आताच सांगून देतो, 108 ते 113च्या दरम्यान कुठंतरी मेरिट जाऊ शकतं यावेळेस.
पहिली आन्सर की पण आलेली नाही आणि दुसरी पण आलेली नाही तरी सांगतोय. आलं लक्षात? तर एवढा कोणाचा स्कोर असेल तर मला वाटतं त्यांनी मेन्सची तयारी करावी. काही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण सगळ्यांना पेपर ॲव्हरेज तसाच गेलेला आहे. ठीक आहे, चला बाकी काय याच्यामध्ये काही डाऊट? जे काही शिकवतो ना फक्त तेवढं वाचा. प्रीला असू द्या, मेन्सला असू द्या, तुमच्या ऑप्शनलला असू द्या, काही टेन्शन घेऊ नका. एखादी प्रश्न इकडे तिकडे होणार आहे, ते तुम्ही किती मोठे पुस्तकं वाचले तरी होणार आहे. आलं का लक्षात? मग त्याच्याकडे काही टेन्शन घेत बसू नका. आलं लक्षात? या पद्धतीने हे सगळं काय आहे आजचं आपण काय बघितलं विश्लेषण.